पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक. सिंधू जलकरार स्थगितीचा निर्णय अंमलात आणण्यासाठी रणनीती आखण्यात आल्याची माहिती. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी श्रीनगरमध्ये आर्मी रुग्णालयात जाऊन पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील जखमींची त्यांनी भेट घेतली. संपूर्ण देश दहशतवादी विरोधी कारवाईमध्ये सरकारसोबत जखमींची भेट घेतल्यानंतर राहुल गांधींचं वक्तव्य. तर पहलगाममध्ये सध्या भयावह परिस्थिती, इथल्या रहिवाशांनीही पर्यटकांना साथ दिली. राहुल गांधींची प्रतिक्रिया. पहलगाम हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाबाबत अधिकृत आदेश जारी. 27 एप्रिलपर्यंत भारत सोडण्यास आणि उपचारासाठी येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या 332 पर्यटकांना घेऊन 5वं विमान मुंबईत. मंत्री आशिष शेलारही मुंबई विमानतळावर उपस्थित. भंडारा आणि गोंदियातील 2 कुटुंबीय श्रीनगरमध्ये अडकलेले. घटनेचा थरार ऐकताच मनात धडकी. मात्र काश्मीरी लोकांनी दिलेलं प्रेम आयुष्यात न विसरणारं. डॉक्टर कापगते आणि बोरकरांनी सांगितली हकीकत. पहलगाममधील महिला पर्यटकांच्या व्हिडिओवर संताप व्यक्त. आम्ही काश्मीरमध्ये असून एन्जॉय करतोय. पहलगाममध्ये थोडीशी गडबड झाली पण इतना तो चलता है, अशा आशयाचा व्हिडिओ. पहलगाममधील पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण. केरळ आणि पश्चिम बंगालमधील पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पहलगाममध्ये रॅली. पहलगाम हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवादी आदिल गुरीचं घर जमीनदोस्त. घर स्फोटानं उडून देत केली कारवाई. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण. पाकिस्तानी सेनेच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना परदेशात पाठवल्याची माहिती. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.